देखील हे तुमच्याच कराड दक्षिण मधले आणि तुम्ही कराड दक्षिण मधले सुपुत्र आहात. त्यामुळं दीपक प्रज्वलन केले जाते. दीप से दीप जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तुम्हा सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या शुभ हस्ते सन्माननीय भानुदास माळी राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सन्माननीय नामदेवराव पाटील सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय सुरेशराव जाधव माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय राहुलराज पवार या सर्व मान्यवरांच्या शुभास्ती या ठिकाणी दिवप्रज्वलन होते. दिव्यानं दिवाला सातारा जिल्ह्याच्या भूमीत ज्यांनी ज्यांनी काँग्रेस पक्षाची रचना केली, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवलं, ते आपल्या सातारा जुळे साहेब काळात अशी 77 साली जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीवर मात करून कैलासवासी प्रेमलताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 80 साली काँग्रेस पक्षाचं राज्य आलं. आणि आपण प्रथमतः नामदेव अप्पाला मी विनंती करतो की आपण एवढ्या मोठा म्हणून आज तुमची सुरुवात होणार आहे. खरं तर आपलं नशीब की ज्या सुपुत्राला कैलासवासी प्रेमलताई चव्हाणांचा आदर्श सोनिया गांधींनी मार्गदर्शन केलं, ज्याला राजीव गांधींनी तिकीट दिलं, दुर्दैवानं राजीव गांधी यांचं नशीब पृथ्वीराज चव्हाण होतं ते राजीव गांधींना भक्ता आलं. ते आपले सुपुत्र प्रमुख मार्गदर्शक आदरणीय पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि ऑल इंडिया काँग्रेस ओबीसी चे उपाध्यक्ष आदरणीय भानुदासजी माळी मोरे, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आणि सर्वांनी की आज आपण संघर्षात निघत असताना तुमच्यासारख्या मावळ्यांची साथ त्याला लाभणार आहे. म्हणून आपण खरं नामदेव अप्पा तुमचा मी आता 7व्या जिल्हाध्यक्षांच्या पदग्रहण समारंभाचं सहभागी करतो. आणि नामदेव आपण व्हायचं नव्हतं, पण नशिबात असलं तर ती मिळताना राहत नाही. असं झालं असताना नामदेव बाप्पा तुमची मनाची श्रीमंती, तुमची असलेली श्रीमंती, असलेल्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही फार महत्वाची आहे. दानशूरपणा हा फार महत्वाचा. म्हणजे झालेल्या योगी निवडीच्या वेळेला आज खटावपासून सगळं महाबळेश्वर असेल, वाई जावली सर्व चेहरे बघायला मिळतात. अतिशय आनंद आहे. काय बोलावं आणि काय नाही. पण आपण पृथ्वीराज चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीनं कैलासवासी प्रेमलताई चव्हाण काकी यांनी महाराष्ट्रात सत्ता मिळवली तीच पद्धत आता आलेली आहे. आज आपण पाहतोय, काय पाहत आहोत की या राज्यात सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा पाया मजबूत होता, परंतु आता जे भाजपमध्ये आहेत ते सगळे काँग्रेसवाले, सगळे काँग्रेसवाले. परंतु तुमच्या आमच्या दुर्दैवानं ज्याला काँग्रेसला भर पडून दिलं, ज्या वेळेला काँग्रेस पक्षाला हवं होतं, ज्यावेळेला देश बांधायचा होता, त्यावेळेला हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आणि आपल्या समोर त्यांचं आव्हान आहे. परंतु तुम्हाला एक लक्षात आलं असेल की 10-12 वर्षात बाबा त्यावेळेस सविस्तर सांगते, परंतु आपण काही नाही, मोदी असतील, आता तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री लबाड बोलायचे गरज होते.
कुठला विकास नाही. महाराष्ट्र आगीनं फोडफोडतोय, दुष्काळ फोडफोडतोय. आपल्याला स्मार्ट मीटरची सक्ती, पाण्याची टंचाई, मीटर काढून घेतले, वीज बंद केली, पाणी बंद केलं. आजपासून बाबा परत येणार, आज मीटर काढून घेतले आणि पाणी बंद केलं. पुढे जायचं आपण. त्याला खासदार साहेब कुठले, त्यांच्या स्वागताला मी नाही त्याची हे सगळ्या मी पडली तू माझा काय संबंध. कसं म्हणा, पृथ्वीराज चव्हाणांच्या मनात आलं असतं, काँग्रेस पक्षाच्या मनात आलं असतं तर ह्यांच्या मुस्या आवडल्या असत्या त्यावेळेला. परंतु काँग्रेस पक्षाचं ते सुराचं धोरण नव्हतं. म्हणून आज आता मला बाबा आश्चर्य वाटलं. विखे पाटील आणि वाणी ही वाईट होती, त्याचा बाप काँग्रेस पक्षाचा खासदार होता. दुसरा एक आमदार नाव घेत नाही आणि वाणी ही वाईट परिस्थिती होती. त्याचे आजोबा महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते. म्हणजे ह्याला लावा सुद्धा वाटत नाही. आणि अशोक चव्हाण काळा परिसर म्हणजे फडणवीसाने स्क्रिप्ट लिहून द्यायची नेहमी खाली साहेब. अशोक चव्हाण, शंकररावजी चव्हाण आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणीबाणी आले कसे प्रत्येक वेळा आपल्याला गोंधळ करायचं. कारण राम मंदिरात झालेली चोरी असेल, पेपर फुटीचं प्रकरण असेल, हे दडपण्यासाठी आपले लक्ष विचलित करण्यासाठी याला फक्त ही अशी काहीतरी निमित्त सापडतात. म्हणून बाबा अतिशय अध्यक्ष झालं. आमचे डॉक्टर सुरेशराव जाधव हे यावेळेला हजर राहिले, त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन स्वागत करतो. दुसरे 5-6 अध्यक्ष झाले, ते निघून गेले, नावं सुद्धा घेत नाही. तसं नामदेव पाटील हालणार नाही असं माझी खात्री. बरोबर ना. नामदेव पाटील, तुम्हाला भविष्यात तुम्हाला यश मिळो. तुमच्या कारकिर्दीत पृथ्वीराज चव्हाणांचे हात आपण सर्वांनी बळकट करूया आणि काँग्रेस पक्षाला गेलेले वैभव आणण्यासाठी आपण सर्वांनी जगूया एवढीच मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय जय महाराज. त्यांचं पुन्हा एकदा आपण तयार अजून स्वागत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि काँग्रेस पक्षाची मूलभूत मैदान तो निमित्तानं आज या मीटिंग मध्ये आहेत. त्यामुळे हनुमंतराव पवार तरुण कार्यकर्ता इथे या. त्या महिलांना जागा द्या. 4-5 महिला आहेत, त्यांना जागा द्या. तिथं तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, महिलांना त्या ठिकाणी जागा द्या. अभिनंदन आपलं. आपण आपली खुर्ची सोडली. धन्यवाद. जिथं गरज आहे तिथं भरभरून आधार देण्याची ज्यांची भूमिका राहिलेली आहे ते सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, सेवागिरी देवस्थानचे चेअरमन यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं म्हणून निर्वाचित नामदेवराव पाटील, स्टेजवरील सर्व आदरणीय व समोर बसलेले सर्व कार्यकर्ते, मला थोडाच वेळ बोलण्यासाठी सांगितल्यामुळं मी कोणाची नावं घेत नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वप्रथम मी ज्या वेळेला या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं त्यावेळेला सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांना चांगल्या पद्धतीत झालेला आहे. आता मी नामदेव पाटील यांच्याकडे जिल्हा आणि त्याचा पदग्रहण समारंभानिमित्त मी त्यांना आपल्यातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यात या काँग्रेस पक्ष 2014 नंतरचा भारत हा जो फरक झालेला आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्याच्या मध्ये माणसाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा अज्ञानात कुठली सोय सुविधा नसताना पंडित नेहरू यांच्या ताब्यात ज्या वेळेला देश दिला गेला आणि त्यानंतर पंडित नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, मनमोहन सिंग पर्यंत ज्यांनी हा देश उभा करण्याचा प्रयत्न केला आणि एक महासत्तेकडे आपण 2014 पर्यंत चालवलो. त्यानंतर आपल्या हिंदू मुसलमान द्वेष भावना ह्या गोष्टीकडे अवस्था झालेली आहे की ज्या गोष्टीसाठी
बेरोजगारावर, शिक्षणावर, ह्या गोष्टीवर चर्चा बाजूला पडून ज्या गोष्टीकडे चर्चा चालू आहे आणि आपलं एक चांगलं भाग्य आहे की आपल्याला पहिल्यापासून सांगितलं जातं की संगत जिथं चांगली आहे तिकडं भलं होतं. त्याच पद्धतीनं आपल्या सातारा जिल्ह्याचे जे नेतृत्व आहे ते देशाचं नेतृत्व करणारे माननीय पृथ्वीराजपर्यंत आपण मी असताना किंवा सर्वजण आपण अतिशय चांगल्या प्रकारे काम करत होतो. त्या दृष्टीनं अजून सुद्धा बाबा आजारी असताना सुद्धा आपल्याच्या भेटीसाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा मी जास्त न बोलता या ठिकाणी नामदेव बाप्पाला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण एकमेक हातात हात घालून काम करूया एवढी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, आपल्या सर्वांचे नेते, तुम्हाला सर्वांचे आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण, महाराष्ट्राचे प्रवक्ते, आमचे सहकारी हनुमानजी पवार, महाराष्ट्र प्रदेश युवकचे सहकारी माझे मित्र शिवराजजी मोरे, आमचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, या जिल्ह्याचं ज्यांनी अतिशय प्रभावीपणाने काम करण्याचा प्रयत्न केला ते डॉक्टर सुरेश भोसले आणि अल्पावधीमध्ये सुद्धा अल्पावधीमध्ये सुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचं काम करणारे आमचे रणजित भैया आणि या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ कुंभार, युवक अध्यक्ष राहुलजी पवार, उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आणि ज्यांच्या समारंभासाठी आपण उपस्थित राहिलो आहे ते या जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष, ज्यांच्यावर फार मोठी जबाबदारी. खरं तर या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं यांचे हनुमंतरावजी इथे विधान परिषद सुद्धा त्यांच्याकडे आहे, जिल्हा परिषद आपल्याकडे नाहीये, नगरपंचायत आपल्याकडे नाहीये. अशा कठीण परिस्थितीमध्ये आज नामदेव बाप्पाला ही जिल्ह्याची जबाबदारी मिळाली. काम कठीण आहे पण निश्चितपणाने अशा परिस्थितीमध्ये अजून आपल्याला आपले प्रवक्ते हनुमानजी पवार बाबा यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे आणि अतिशय प्रभावीपणानं या जिल्ह्यामध्ये काम करण्याची ज्यांनी कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे त्या कार्यकर्ते सुद्धा उत्साहामध्ये आहे. खरं तर आज संबंध देशाची परिस्थिती आणि महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर अतिशय भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. महागाई वाढलेले, पेट्रोलचे दर वाढलेले, डिझेलचे दर वाढलेले, महिलांच्यावर दिवसाढवळे अत्याचार होते, युवकांच्यावर अत्याचार होतोय, गोरगरिबांच्यावर अत्याचार होतोय. त्या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना सन्माननीय राहुल गांधींनी या देशामध्ये जी कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे तो अतिशय चांगला, योग्य आणि बरोबर कार्यक्रम आहे. खरं तर आज राजश्री शाहू महाराजांची जयंती आहे. आरक्षणाचे जनक जे आहेत ज्यांनी सर्वसामान्य माणसाला आज समाजकारणामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये त्या काळच्या ज्यांनी एक अग्रगण्य भूमिका बजावली त्या शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आज आपण जिल्ह्यामध्ये सर्व लोक एकत्रित आलेलो आहोत. खरं तर खूप मोठा बदल जिल्ह्यामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. माझं म्हणणं आहे बाबा, मी काय फारसं बोलणार नाही पण माझी एक विनंती आहे की या जिल्ह्यामधील एक 6 मतदारसंघ असे निवडा की ज्या ठिकाणी आपल्याला आतापासून विधानसभेची तयारी करायला पाहिजे. असे काही कार्यकर्ते निवडले पाहिजे, आतापासून आपण तयारी केली पाहिजे की हे 6 मतदारसंघ आहेत, या 6 मतदारसंघामध्ये आम्हाला विधानसभेची नजीकच्या भविष्य काळामध्ये लढवायचे. गेले अनेक वर्ष आपण शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मदत करतो, लोकसभेमध्ये त्यांना आपण मदत करतो, 2-3 वेळा त्यांचा खासदारी निवडून आला, गेल्या वेळेला आपण सर्वांनी मदत केली. पण या वेळेला माझं असं म्हणणं आहे की देशामध्ये राहुल गांधीची लाट निर्माण होणार आहे आणि म्हणून साताऱ्याची जागा सुद्धा काँग्रेसने या वेळेला लोकसभेची लढवली पाहिजे आणि मागणी केली पाहिजे. अशा पद्धतीची विनंती बाबा मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आहे. खरं तर आपले काँग्रेसचे कार्यकर्ते भरपूर आहेत. हा भाजपमध्ये कोण आहे? हे सगळे आमदार मंत्री बघा, हे सगळे काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. भाजप युक्त काँग्रेस अशा पद्धती ओरिजिनल भाजपचा कार्यकर्ता आज खळबी पोस्टर घेऊन या ठिकाणी काम करतोय आणि आमच्याकडून तिकडे गेलेले कार्यकर्ते आहेत ते आज या ठिकाणी मंत्री झालेत, आमदार झालेत, खासदार झालेत आणि त्यांच्यामध्ये एक प्रचंड असंतोष निर्माण झालेला भाजप भारतीय जनता पक्षामध्ये.
की नवीन आले ते सगळे मालक झाले आणि ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला ती माणसं आज या ठिकाणी अतिशय बेकार झालेला आहे. हा असंतोष एक ना एक दिवस याचा घडा फुटणार आहे आणि त्याचा फायदा नजीकच्या भविष्य काळामध्ये आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. नेतृत्वाखाली आपण सर्वजण बाबांचं नेतृत्व मान्य करतो. आज बाबांची तब्येत जरी वीक असली, थोडासा अडचण असेल, परवा मी बाबांच्याकडे बसलो होतो. मला बाबांनी काय काय सांगितलं, देशामधल्या अनेक नेत्यांची ओळख करून देतो म्हणजे अशोक गेहलोत असतील, बाकीचे नेते असतील, ह्या सगळ्या नेत्यांना मी घेऊन जातो म्हणजे त्यांच्या बरोबर आणि तुझी तिथं ओळख करून देतो. कारण आपल्या जिल्ह्याच्या एका माणसाला देशपातळीवर काम करण्याची संधी मिळालेली आहे, त्याचा निश्चित परिणाम मला होणार. आणि म्हणून हे जे बाबांचं काम आहे, ही जी काम करण्याची पद्धत आहे, सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर हात टाकून त्याला ताकद देण्याची भूमिका जी बाबांची आहे, तीच भूमिका नजीकच्या भविष्य काळामध्ये आपल्याला जिल्हा काँग्रेस कमिटी उभारणी करत असताना आपल्याला करावी लागणार आहे. आमचे सहकारी मित्र आणि सध्या महाराष्ट्रात फार लाडकं असं व्यक्तिमत्व म्हणून उदयाला येत असलेले माननीय हनुमंतराव पवार साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व माजी अध्यक्ष, त्यामध्ये सुरेशराव आहेत, रणजितराव आताच या ठिकाणावरून आता गेलेले आहेत. आपले भरारी घेईल अशा प्रकारचं काम महाराष्ट्रभर करतायत आदरणीय शिवराज मोरे साहेब. सर्वांचे सहकारी आणि ज्यांची नुकतीच अखिल सेलच्या उपाध्यक्षपदी निवड झाली ते माळी साहेब, या व्यासपीठ बराच वेळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खूप बऱ्याच वर्षानंतर काँग्रेस भवनाच्या समोर मंडप घालून आपण एक चांगली सभा या ठिकाणी आयोजित केली. सभेच्या समोर बसलेले पदाधिकारी बरेच समोर बसलेले आहेत की ज्यांची खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षावर प्रेम आहे, निष्ठा आहे, आदर करतात काँग्रेस पक्षाचा. आणि हनुमंतरावांचं भाषण ऐकायचं मी अजिबात बोलणार नाही आहे, परंतु सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीची जी परिस्थिती आहे ती आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि या धकाधकीच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना नामदेवबापांना साथ देऊन इथून पुढच्या कालखंडामध्ये काम करायचं आहे आणि ते काम करण्याची शपथ घेण्यासाठी आपण सगळेजण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. बाबा अतिशय प्रकृती असा व्यवस्थित नसताना सुद्धा ते इथे आले, आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत, इथून भविष्यातली लढाई कशी लढायची त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. मग बाबांचा हा आदर्श घेऊन आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये अतिशय चांगली लढाई लढूया. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पार पाडण्याचे काम आम्ही नक्कीच करू. नामदेव आप्पांबद्दल बोलायचं झालं तर आप्पा वारवसारख्या गावातील ग्रामपंचायती, कारण का एखाद्या ग्रामपंचायतीच्या वार्डाचा देखील त्यांना अभ्यास आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचा त्यांना अनुभव आहे आणि ते कराड शहराच्या नजरेत त्यांचं गाव आहे, त्यामुळे नगरपालिकेचा देखील कामकाज कशा पद्धतीने चालते याचा देखील त्यांना चांगल्या पद्धतीचा अभ्यास आहे. त्यामुळे हनुमवरती आलेलं नेतृत्व आहे, त्यामुळं आपणवरती आमचा सगळ्यांचा 100% विश्वास आहे आणि त्या विश्वासाला त्या जिल्ह्यामध्ये पात्र ठेवतील. येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठली निवडणूक नाही जिल्ह्यामध्ये. 3 वर्षानंतर जर काय असेल ती लोकसभेची निवडणूक आहे, 3.5 वर्षानंतर विधानसभेची निवडणूक आहे. या जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 वर्षामध्ये आपण जिल्ह्यामधील कार्यकर्त्यांचं संघटन अतिशय मजबूत करूया आणि या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा विचार पुन्हा जीवन करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करूया, एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. सरपंच पदाच्या कारकिर्दीपासून सुरुवात केलेले नामदेवराव पाटील, कराड तालुका पंचायत समिती सदस्य, त्यानंतर कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आता सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवदास माने, सुनंदा, त्यानंतर प्रवीण बेताळ, त्याने आपलं सत्कार आणि नियुक्तीपत्र घेऊन जायचंय. नियुक्ती आहे सन्माननीय नवतेज पवार यांची कराड दक्षिण NSYच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यांचाही या ठिकाणी सत्कार. आपले आत्ताचे मावळते जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भैया देशमुख, शिवराज मोरे प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष बांधास माळी, राष्ट्रीय उपाध्यक्ष OBC सेल राहुल पवार, जिल्हा
युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत चव्हाण, प्रदीप जाधव, रजनीताई ऐतिहासिक असा हा जिल्हा अध्यक्ष सोहळा, पदग्रहण समारंभ सोहळा आज माननीय पुताज बाबा यांच्या हस्ते पार पडत आहे. मला खरोखर या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे. आजचा दिवस हा माझ्यासाठी माझा वैयक्तिक आयुष्यात जेवढा महत्वाचा आहे त्याहून अधिक पक्षाने टाकलेल्या माझ्या जबाबदारीवर संघटन सर्जन या अभियानातून, या राहुल गांधीजी यांनी सुरू केलेल्या अभियानातून माझी निवड करण्यात आली. गेल्या 2 महिन्यापूर्वी निरीक्षक आलेले मित्र सातारा जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांनी संघटन सर्जन अभियानातून संपूर्ण महाराष्ट्रात, देशात हा प्रोग्राम चालू होता जिल्हाध्यक्ष निवडीचा. तर आपल्या जिल्ह्याचे रणजित भैया देशमुख हे नुसते 7-8 महिन्यापूर्वी अध्यक्ष झाले होते. त्यामुळे आपल्याला बाबांचं सर्वांचंच मत होतं, आमचं पण सर्वांचं मत असं होतं की रणजित भैयांनीच परत पुढे अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी. परंतु त्यांनी कराडला निरीक्षक आले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तालुक्याच्या ब्लॉक अध्यक्षासाठी, तेव्हा त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही जिल्ह्यासाठी का हे करत नाही. तर म्हणलं रणजित भायांचं आहे तेच असू द्या म्हणून आपण काय अर्ज वगैरे भरलेला नव्हता. त्याच्यानंतर रणजित भायांनी अर्ज भरलेला नव्हता त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव. त्यामुळे त्यांनी माझा परत 2 दिवसानं अर्ज मागून घेतला. नंतर बाबांशी चर्चा केली. बाबा म्हटले की आपण तालुक्याचं जे पद आहे तेच आपण सांभाळा, आपल्याला जिल्ह्याचा व्याप, आपला उद्योग व्यवसाय बघता जास्त त्या जागी आपण नवीन कुणाच तरी नियुक्ती करू. रणजित भाईंना मी विचारतो, त्यांनी नाही म्हटले तर मग बाबासाहेब कदम वगैरे आहेत असं म्हटले बाबा मला. परंतु त्यातच अचानकच मागच्या महिन्यात 23 तारखेला संध्याकाळी सर्जन संघटन अभियानामधून मेल आला आणि माझी निवड झाली. आता बाबा म्हटले झाली निवड तर आपल्याला ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे. आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष हा केवळ माझा सन्मानच नाही, तळागाळातील कार्यकर्त्यांचा आणि काँग्रेसच्या विचारसरणीचा सन्मान आहे. आदरणीय पुतळज बाबा यांच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मी मनापासून आभार मानतो की मला प्रथमतः तालुका अध्यक्षपदी गेल्या 6-7 महिन्यापूर्वी जबाबदारी दिली. त्याच्यानंतर आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढली आणि लगेचच हे माझ्यावरती ही जबाबदारी पडली. सातारा जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे, पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. या मातीने देशाला यशवंतराव चव्हाणांसारखे नेतृत्व दिले, माननीय पुतळज बाबांसारखे नेतृत्व दिले. याच भूमीमध्ये काँग्रेसचा प्रत्येक घराघरात रुजलेला आहे. आणि या विशेष म्हणजे तालुका काँग्रेस जिल्हा अध्यक्ष म्हणून पहिले यशवंतराव चव्हाण या आपल्या काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष होते. बाळासाहेब देसाई होते, किसनवीर आबा होते, विलासराव पाटील उंडाळकर होते, आनंदराव पाटील नाना, सुरेश जाधव आता यापूर्वी होते. त्याच्यानंतर रणजित भैया देशमुख होते आणि आता माजी जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तरी मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला हे काम करत असताना खूप अवघड टास्क आहे. आता आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कुठलीही सत्ता नाही आपल्याकडे आणि सत्ता नसताना सुद्धा आपण हा पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी युवकांना सोबत घेऊन ज्येष्ठांना मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसचा झेंडा ताकदीनं रोवायचं आपण काम करणार आहे. आणि आपल्याला आता थांबायचं नाही, प्रत्येक गावागावात बूथवर जाऊन सज्जन संघटन अधिक मजबूत करायचे. लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी, सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागणार आहे, संघर्ष करायला लागणार आहे. त्यासाठी आपण मागे हटायचे नाही. आपण बाबाच्या नेतृत्वाखाली हा साताराचा गड अभ्यास करूया. आणि आपण सातारा जिल्ह्यामध्ये आता परवा आपण एक राहुल गांधींनी जे आपल्या देशामध्ये काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली, संसदेत गरिबीचा, दलितीचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा आवाज बुलंद केला, या राजीव गांधीच्या विचाराचा पायी घासलेल्याचा मला पूर्ण अभिमान आहे. आणि आपण या राज्यामध्ये लोकशाहीची मूल्य टिकवण्यासाठी एक अखंड संघर्ष करत आहोत. आपण जिल्हाध्यक्ष पदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर प्रथम आपण उंबरजला पेट्रोल डिझेल वाढीचा पंपावरती आपण निषेध कार्यक्रम केला. इथं पण या इथल्या पेट्रोल पंपावरती केला. त्याचप्रमाणे आपण गेल्या महिन्यामध्ये जे
ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले तर तिथं त्या कुटुंबाला इतर काही नेते मंडळी जाऊन भेटून आले की तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून मदत मिळणार. इन्शुरन्स कंपनीचं कामच आहे ते गाडीचा इन्शुरन्स असतो आणि त्यांची मदत द्यायची. परंतु शासनाच्या काही अपघात चुकामुळे सुरक्षा भिंत नसल्यामुळे तो अपघात झाला. म्हणून आम्ही बाबांच्या सुविधे पत्नी सतोषला बाबी आम्ही आणि महिला जिल्हा अध्यक्ष जाऊन कलेक्टरना निवेदन दिलं आणि त्या प्रत्येक सदस्य आंबेनळी घाटामध्ये जे दुर्दैवी मृत्यूमुखी पडले ते 8 जण त्यांच्यासाठी 5-5 लाख रुपये शासनाने मदत करावी अशी मागणी केली. शासनाने त्या आपल्या निवेदनाची दखल घेऊन प्रत्येकी 1-1 लाख रुपयाची मदत शासनाने देऊन दिलेली आहे आणि अजून पुढील सुद्धा मदतीसाठी आपला पाठपुरावा चालू आहे. अशा पद्धतीचं आपण काम या जिल्ह्यामध्ये करायचं आपण ठरवलेलं आहे. आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कोण खासदार नाहीत, आमदार नाहीत. थोडस जर आपल्याला सत्ता नसली की थोडस अवघड जातं आणि आपल्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये मी बघितलं काँग्रेसचे कार्यकर्ते भरपूर आहेत, आपलं काँग्रेसचा मतदार भरपूर आहे, पण काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची कमतरता आहे. तर आपल्याला इतर पक्षापेक्षा आता राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा आणि कुठले असतील तर त्यांच्याकडे मतदान कमी आहे आणि कार्यकर्ते जास्त आहेत. आपल्याला कुठला साखर कारखाना नाही किंवा कुठलं असे संस्था नाहीत, बँका नाहीत, सहकारी संस्था नाहीत. त्यामुळे आपल्याला कार्यकर्ते आपल्याकडे आपलेच कार्यकर्ते ते कुठल्या तरी आमिष दाखवून इतर पक्ष त्यांच्या पक्षात घेतात. परंतु आपला काँग्रेसला मानणारा मतदार जागेवर हलत नाही. तर बाबांचं असं मत आहे की आपल्याला आता येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकसभा निवडणूक लढायची. कारण देशामध्ये 2च पक्ष राहणार आहेत, एक भाजप आणि काँग्रेस. बाकीचे पक्ष कुठे विलीन होतील, कोण कोणाच्या बरोबर आघाडी राहील. तर आपल्याला काँग्रेस म्हणून आपल्याला जिल्हा परिषदची 2029ला निवडणूक लढायची आहे असं बाबांचं मत आहे. तर आम्ही बाबांना अशी विनंती करतोय की बाबा आपण आपले चिरंजीव जयसिंग पृथ्वीराज चव्हाण यांनाच आपण हे लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी आणावे. कारण आपण आदेश द्यावा की हे येणारी 2029 निवडणूक त्यांनी लढावी आणि आपण आनंदराव चव्हाण असतील, प्रेमलताई काकी असतील, तुम्ही या जिल्ह्याचं नेतृत्व जिल्हा लोकसभेचं नेतृत्व केलेलं आहे आणि आपल्या चिरंजीवला सुद्धा नक्कीच हे आपल्या सातारा जिल्ह्यातील लोक हे काँग्रेसचे लोक हे नक्कीच आपल्या चिरंजीवना सुद्धा लोकसभेचे प्रतिनिधित्व देतील आणि आपण तशा पद्धतीनं आपण ते त्याचे हे करावी अशी मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपणास विनंती करतो. आणि आपण सर्वजण जमलात, तुम्ही सर्वजण कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी कधी तडा जाऊन देणार नाही आणि माझी तुमच्यासारख्या प्रत्येक सच्चा कार्यकर्ता घेऊन काँग्रेस पक्षाचा सातारा जिल्ह्यावरती एका नव्या उंचीवरती सर्वांनी तुम्ही जर सपोर्ट केला तरच हे आपण काम करू शकतो. प्रत्येक तालुक्यात आपली संघटना, आपली पदाधिकारी आपल्या सेवा शकतं आणि तुम्ही सर्वजण मला सपोर्ट कराल, साथ द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1959ला या काँग्रेस भवनच्या वास्तूचं उद्घाटन तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा इंदिराजी गांधी यांनी केलं होतं. नंतर 19 जानेवारी 1967ला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी या विस्तारित काँग्रेस भवनचं उद्घाटन केलं होतं. स्वर्गीय इंदिराजी गांधी, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी ज्या वास्तूचं बांधकामाचा शुभारंभ केला त्या वास्तूच्या प्रांगणामध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या अध्यक्षांच्या पदभार सोहळ्याचा पाहुणा म्हणून तुम्ही सातारकरांनी मला बोलवलं. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण आहे. तुम्हा सगळ्यांना मी मनापासून अभिवादन करतो, तुम्हाला नमस्कार करतो, तुमचे आभार मानतो. आदरणीय बाबा व्यासपीठावर उपस्थित आहेत. बाबांच्या उपस्थितीमध्ये सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस पक्षावर प्रेम करणारी सगळी पदाधिकारी, कार्यकर्ता, नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आणि समोर उपस्थित असलेल्या सगळे माता भगिनी, माझे बंधू, मार्गदर्शक,
खरं म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपस्थित असलेल्या या सगळ्या मंडळींना काँग्रेस समजावून सांगा एवढी उंची आणि एवढा अधिकार मला अजून आलेला नाही, याची मला नम्रपणे जाणीव आहे. व्यासपीठावर बसलेली मंडळी, समोर बसलेली मंडळी ही काँग्रेस पक्षाचा इथला राहिलं याचा साक्षीदार असलेली ही सगळी जुनी जाणती मंडळी आहेत. तुमच्या समोर उभं राहून बोलत असताना तुम्ही केलेलं मोठं काम, या जिल्ह्याचा असलेला मोठा इतिहास, आदरणीय पृथ्वीराज बाबा यांनी उभा केलेलं काम, हे सगळं मी तुम्हाला सांगायची गरज नाही. हे तुम्हाला माहित आहे, हे तुम्ही जगलेले आहात, अनुभवलेले आहात. हा इतिहास इथल्या मातीनं, इथल्या माणसांनी घडवलेला आहे. या इतिहासाला जमलंच तर सलाम करण्यासाठी मी साताऱ्यामध्ये आलो आणि इथून प्रेरणा घेण्यासाठी मी तुमच्या साताऱ्यामध्ये आलो. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारनं आणि देशामध्ये एनडीएच्या सरकारने जो हुतुमात केलेला आहे, जो धुमाकूळ घातलेला आहे, जे या देशाचं राज्याचं वाटोळं करण्याचं काम सुरू आहे, सातारा जिल्ह्यामधून, साताराच्या मातीमधूनच महाराष्ट्राला मिळू शकते याचा विश्वास असलेला मी कार्य करतो. आता जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आमच्याकडे कारखाना नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही, कुठली सत्ता नाही, नगरपालिका नाही. मी ठणकावून सांगतो तुम्हाला की भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ज्यावेळेस मानला जात होता, ज्यावेळेस संघर्ष उभा होता, त्यावेळेस ना आमच्याकडे आमदारकी होती, ना खासदारकी होती, ना कारखाना होता, ना सहकारी सोसायटी होती. आमच्या हाताशी संविधान सुद्धा नव्हतं. तरीही मराठी इंग्रजांशी लढणाऱ्या मातीचं नाव म्हणजे साताऱ्याची माती. यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, किसन वीर असतील, बाळासाहेबजी देसाई असतील, भिलाले गुरुजी असतील, ही सगळी मंडळी काय आमदार होती, खासदार होती, लोकप्रतिनिधी होती, गाड्या गोड्या होत्या, संसाधनं होती म्हणून लढलेली नव्हती. ही सगळी मंडळी बऱ्याच अशा इंग्रजी सत्तेसोबत लढली, ज्या इंग्रजाच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही असं सांगितलं जायचं. अशा इंग्रजांसोबत या साताऱ्याच्या मातीमधली गवताची पाती सुद्धा प्रति सरकारच्या नावाखाली तलवारी झाल्याचा इतिहास हा तुमच्या मातीचा इतिहास आहे. आणि असा इतिहास ज्या मातीला भेटला, बाळासाहेबजी देसाई सारखं नेतृत्व ज्या मातीला भेटलं, छत्रपतींच्या घराण्याच्या वारशाची गादीचा वारसा इतिहास ज्या मातीला भेटला, त्या मातीतली माणसं सत्तेच्या पालख्या वाटायला माझ्यासारख्या साताऱ्याच्या बाहेरच्या माणसाला सुद्धा वाईट वाटतं. त्याची ही खंत मी इथं बोलून दाखवायला आलो. मी जर बाळासाहेबजी देसाई यांचा नातू असतो आणि सत्ताधारी पक्षाच्या पोलिसांनी जर माझ्यावर हात उचलला असता तर आईच्यान सांगतो दुसऱ्या दिवशी राजीनामा देऊ, मी सरकारच्या विरोधात उभा राहिला असतो. असे नंतर वारसा बाळासाहेबजी देसाई यांचा आम्ही वारसा आहोत. आम्ही त्यांच्या विचारात पुढे घेऊन जाऊ. आम्ही बलाढ्य सत्तेला भांडू. आम्ही अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये हात बुलंद करू. छत्रपतींचा वारसा सुद्धा असेल तर माझ्यासारख्या सामान्य मावळ्यामध्ये आहे, जो दिल्लीच्या तख्ताला अमित शाह मोदीला सुद्धा प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो. हा छत्रपतींचा वारसा सुद्धा असेल तर साताऱ्याच्या मातीमध्ये शिवराज मोरे सारख्या, हनुमंत पवारांसारख्या, आमच्या अमित जाधव सारख्या, दिग्विजय सूर्यवंशी सारख्या आमच्या तरुण पोरामध्ये छत्रपतींचा वारसा आहे. उद्याचे नेते याच्यातूनच येणार आहेत. हीच माणसं तुम्हाला शह देणार आहेत. हीच माणसं सत्तेच्या नजरेला नजर भिडवून बोलणार आहेत. ते सांगण्यासाठी मी तुमच्यासाठी इथं आलो साताऱ्यामध्ये. एका दिवसात ओबीसीचं सर्टिफिकेट काढलं आणि मराठा माणूस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसवला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतात माझ्या रक्तामध्ये ओबीसी आहे. मराठ्यांना न्याय दिला म्हणून सांगणारी मंडळी माझा मराठा या भगिनीवर ज्यावेळेस पोलीस लाठ्याकाठ्या चालवित होते त्यावेळेस हेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या पोलीस अधिकाऱ्यांना आरक्षणाची लढाई मोडून काढा म्हणून आदेश देणारे हेच. ओबीसी आमच्या रक्तात म्हणणारे फडणवीस भाजपाचे आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष सुद्धा भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील. मराठ्यांमध्ये विष पेरलं, ओबीसीमध्ये विष पेरलं, हिंदूंमध्ये मुसलमानांच्या नावानं विष पेरलं, धनगरांमध्ये आदिवासींच्या नावानं विष पेरलं, बौद्धांमध्ये मातंगांच्या नावानं विष पेरलं. अशा विष पेरणाऱ्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची पालखी वाहणारी जी जी मंडळी तुमच्या जिल्ह्यात आहे त्यांना उघडून फेकायची ताकद या मांडवात बसलेल्या माणसांमध्ये. भांडण लावता, वाद लावता. आम्ही भाव देतो म्हणून सत्तेवर आले होते, 2 कोटी रोजगार देतो म्हणून सत्तेवर आले होते, माझ्या माता भगिनीला सुरक्षा देतो म्हणून सत्तेवर आले होते.
शिक्षण स्वस्त करतो म्हणून सत्तेवर आले होते, महागाई कमी करतो म्हणून सत्तेवर आले होते, आणि आता आमच्या अंगावर नितेश राणेला सोडताय. आता आमच्या मुसलमान बांधवाला घाबरवण्यासाठी जगतापला सोडताय. आता आमच्या अंगावर संग्राम भंडारे नावाचा वानखेड्याच्या वेशामधला लांडगा आमच्या अंगावर सोडताय. कुठे गेली सुरक्षा महिलांची? चिमुरड्या मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत. भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र कधी सुद्धा महिलांच्या अत्याचारामध्ये नंबर 1 ला नव्हता. या देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महिलांवरचे अत्याचार होत आहेत, आणि देवेंद्र फडणवीस म्हणतायत मी महाराष्ट्राचा देवा भाऊ आहे. भाऊ आहे म्हणतात मी महाराष्ट्राचा. तुम्ही जर महाराष्ट्राचे भाऊ असते तर नसवापूरमध्ये आमच्या चिमुरडीवर बलात्कार झालेल्या माणसाबद्दल तुम्ही काय भूमिका घेतली होती? तुम्ही या महाराष्ट्राच्या गल्ली बोळामध्ये ड्रग्ज मिळतात, आज व्यसनाचं प्रमाण वाढलंय, कोयता गँग वाढली, कायदा सुव्यवस्था वाढली, रेल्वेमध्ये दरवाजा बंद केल्याला विरोध केला म्हणून एक फडणवीस साहेब पक्ष फोडण्यामध्ये मशगूल आहे. आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सरकार साहेब म्हणतात भाजप आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते खाणारी चेतकी आहे, यांचं पोटच भरत नाही. 100 वर्ष झाली ना तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, तुम्ही तिला तुमची मातृ संघटना म्हणता ना, मग तुमची 100 वर्षे झाल्यानंतर अशोक चव्हाणांसारखा काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये वाढलेला माणूस फुलं उधळायला तुम्हाला चालतो. नारायण राणे सारखा परदेशामध्ये पैसे ठेवले परदेशात, असं विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलेलं होतं. तो संघाच्या चर्चेमध्ये तुम्हाला सांस्कृतिक राजकारण करण्यासाठी चालतो. 100 वर्षात तुम्हाला जगताप घ्यावा लागला, माने घ्यावा लागला, चव्हाण घ्यावा लागला, राणा पाटील घ्यावा लागला. ही सगळी मंडळी आमच्या इथे असताना चोर होती असं देवेंद्र फडणवीस साहेब सांगायचे. ट्रक भरून पुरावे देतो म्हणाले. नागपूरच्या विधिमंडळावर अधिवेशनावर मोर्चा काढला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 13 दिवसापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घराणेशाही आणि चोरांचा पक्ष आहे. मला बी बरं वाटलं. राष्ट्रवादीला ठोकलं की मला कसं आनंद होतो, तुम्ही काही म्हणा. त्यांचं धोरणच कळलं. उंटासारखी तिरकी चाल चालते. सरळ चाल चालणारी माणसं आम्ही काँग्रेसवादी. विलासरावजी देशमुख साहेबांनी सांगितलं होतं काँग्रेसमध्ये सरळ चालणार आम्ही, वाकडं नाही चालणार. राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचाराचा पक्ष आहे, घराणेशाहीचा पक्ष आहे म्हणून नरेंद्र मोदी बोलले, आणि ते बोलल्यापासून 13व्या दिवशी या महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हातामध्ये देणारे नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रामध्ये मत मारायला काय म्हणून येणार? 2024 ला लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की आम्ही संविधानाच्या बाजूच्या आहोत, आम्ही हिंदू मुस्लिम एकतेच्या बाजूच्या आहोत, आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून मतदान करणार आहोत, महागाई कमी करणार म्हणून मतदान करणार आहोत. लोकसभेला काँग्रेस पक्षाला बरबादून महाराष्ट्रातल्या जनतेनं मतदान केलं. विधानसभेला माझ्या लाडक्या बहिणीवर यांनी जाळं टाकलं. आम्ही हिंदू संस्कृतीतली मंडळी आहोत. भाऊबीजेला दिवाळीला ज्यावेळेस आमची बहीण आम्हाला ओळखते, राखी पौर्णिमेला आमची बहीण ज्यावेळेस आमच्या उजव्या हातामध्ये राखी बांधते, त्यावेळेस नकळत आमचा डावा हात खिशामध्ये जातो आणि बहिणीच्या ताटामध्ये आम्ही मोबाईल टाकतो. आमच्या दुसऱ्या हाताला सुद्धा आम्ही टाकलेली मोबाईल माहीत होऊ देत नाही. आणि ह्या भामट्या भावानी आपण भरलेले टॅक्स मधले पैसे आम्ही मेडिकल मध्ये औषध घेतो, वह्या पुस्तकं घेतो, बी बियाणं खरेदी करतो, व्यापारी वर्ग रक्ताचं घामाचं घाम लावून रक्त घालून पैसे कमवतात, शेतकरी पैसे कमवतात, त्याच्यातल्या टॅक्स मधले पैसे सरकारकडे जातात. नरेंद्र मोदींच्या, देवेंद्र फडणवीसांच्या, एकनाथ शिंदेच्या बाप झाल्याचे पैसे काढून माझ्या बहिणीला दिले नाहीत, आमचे पैसे काढून आम्हाला दिले. आणि लाडका भाऊ म्हणून बस स्टँडवर बॅनर लावून या भामट्या भावांनी मतं मागायचं नाटक केलं. माझ्या बहिणी थोड्या बहुत पुरवल्या होत्या, साध्या महिला आहेत, आमच्या गावखेड्यातल्या महिला आहेत. आज याच लाडक्या बहिणीला 1 कोटी लाडक्या बहिणीला बोनस बहिणी आहेत म्हणून हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज म्हणतात ह्या लाडक्या बहिणी बोगस आहेत. मला मतं दिली तर लाडक्या भाऊ आणि नाही मतं दिली तर बोगस बहीण. अशा माणसाला भाऊ म्हणण्याचं पाप आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नाही. हे असतील तर हे स्वार्थी माणसं आहेत, मतासाठी तोंडात टाकलेले हे लांडगे होते. माझ्या माता भगिनींनी प्रश्न विचारला पाहिजे की आमच्या लेकीबाळींना सुरक्षा का नाही? गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. राज्यातल्या वाढत्या अत्याचाराबद्दल गृहमंत्री विधिमंडळामध्ये एक शब्द बोलायला तयार नाही. माझ्या लाडक्या बहिणीने पिकवलेलं सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा असेल, हे थोडा आमचा कांदा इराकमध्ये जात होता, 40 रुपये किलो भाव मिळत होता, त्याच्यावर निर्यात बंदीला शेतीच्या उत्पादनात मिळून देत नाही. हमी भाव दिला म्हणून संसदेमध्ये खोटं सांगितलं. 50 किलोच्या डीएपीचं पोतं काँग्रेसच्या काळामध्ये होतं, यांनी 40 किलोचं केलं. एका डीएपीच्या
होत्या मागे 10-10 किलो चोरणारी ही भाजपाची टोळी आता सांगतायत राष्ट्र प्रथम, देश प्रथम. यांनी मला ज्यावेळेस पत्नी संग्राममध्ये आमचे साधे साधे स्वातंत्र्य सैनिक इंग्रजांच्या लाट्याकाट्या खात होते, गोळ्या खात होते, घराची लाट रांगोळी होत होती, तुरुंगामध्ये जात होते, त्यावेळेस त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्यामाप्रसाद मुखर्जी बंगाल प्रांतामध्ये मुस्लिम लीगच्या हिदायतुल्ला नावाच्या मुख्यमंत्र्यासोबत सत्ता बोलत होता आणि 42चं आंदोलन मोडून टाकण्यासाठी इंग्रजाच्या राणीच्या पायापाशी सत्ता घेणारे हे हिदायतुल्लाची भावकी, ही श्यामाप्रसाद मुखर्जीची भावकी, ही 42च्या आंदोलनाला मोडून टाकणारी भावकी, इंग्रजांचे तलवे चाटणारे माफी मागणाऱ्यांची भावकी आज आम्हाला तिरंग्याचं प्रेम सांगतात. आणि तिरंगा हातात घेणं ज्यावेळेस देश दुर होता, इंग्रज गोळ्या घालायचे, आमच्या लेकरा बाळाच्या घरावर बुलडोजर चालवायचे, त्या काळामध्ये तिरंग्यासाठी जीव दिलेल्या साताऱ्यामध्ये भाजपाची मंडळी म्हणतात हर घर तिरंगा. यांनी तिरंग्याचं महत्व सांगावं, यांनी राष्ट्राचं महत्व सांगावं. परकीय सगळ्या परदेशामध्ये माझ्या भारताची प्रतिष्ठा होती. मनमोहन सिंग साहेबांसारखा विद्वान उच्च विद्याभूषित इकॉनॉमिस्ट सगळ्या देशामध्ये जगामध्ये आदराचं स्थान मिळवलेलं होतं. आज नरेंद्र मोदींना परकीय व्यासपीठावर बघितलं की आपण भारताच्या याची लाज वाटते, इंग्लिश बोलता येत नाही, इंग्लिश कळत नाही, तरी पण येईल त्या नेत्याला कणकणून मिठी मारून हसायचं नाटक केलं. त्याच्यावर युट्यूब, फेसबुकला, टीव्हीवर पोरं विडंबन बनवायला लागले. त्याच्यावर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला काम करावं लागलं. आपण केलेल्या कामाची जर टिंगल होत असेल तर आपण जरा आत्मपरीक्षण करावं. येथे देश आज माझ्यासोबत नाही. भारत म्हणलं की जगामध्ये आपली मान प्रतिष्ठेनं उंचावलेली असायची. पाकिस्तान सोबत एक हाताचं युद्ध होतं. पाकिस्तानचे 2 तुकडे करणारी आमची वाघीण इंदिराजी गांधी यांच्यावर अमेरिकेने दबाव आणला होता. 7वं आरमान आणून तुमचा देश उद्ध्वस्त करू, तुम्ही जर युद्ध बंद नाही केलं तर. इंग्रजांची छाती वाढायची होती. इंग्रजांनी सांगितलं माझ्या देशाचं सार्वभौमत्व माझ्या श्वास अंतिम असेपर्यंत, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या देशाचं सार्वभौमत्व घाण टाकणार नाही. आज आमच्या नरेंद्र मोदींनी आमच्या देशाचं सार्वभौमत्व डोनाल्ड ट्रम्पच्या पायाशी घाण टाकलं. आज जे पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल महाग भेटते, गॅस महाग भेटते, ते या नरेंद्र मोदींच्या पळपुटेपणाचा आणि डोनाल्ड ट्रम्पच्या पायाशी निष्ठा ठेवण्याचा परिणाम आहे. आम्हाला उत्तर द्यायला ही लोक तयार नाही. रशियाकडून तेल घ्यायचं तर या नरेंद्र मोदी नावाच्या बाबाला आज परवानगी घ्यावी लागते. डोनाल्ड मोदीला आज्ञा घातली फोन आला डोनाल्ड ट्रम्पचा आणि आमच्या सैनिकाला शांत बसायला लावलं. ना महागाई कमी करू शकतात ते, ना या देशाच्या सीमा सुरक्षित करू शकतात. पुलवामा पासून ते पहलगाम पर्यंत आमच्या असंख्य बांधवांचे जीव घेतले, तरी सुद्धा हे नरेंद्र मोदी गुरदासपूरच्या, उरीच्या आपल्या लष्कराच्या कॅम्पवर चौकशीसाठी पाकिस्तानच्या ISI लोकांना यायची. पक्षाचे पंतप्रधान झाले, अटल बिहारी वाजपेयी होते, इंद्र कुमार गुजराल होते, देवेगौडा होते, अनेक पक्षाचे काँग्रेसचे सोडून पंतप्रधान होते. त्यांनी सुद्धा कधी आपल्या भूमीवर ISIच्या पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला यायची परवानगी दिली नाही. 56 इंची छाती म्हणून सरकारी कामामध्ये 56% रक्कम दलाली म्हणून खाणारे या फडणवीस आणि या मोदी आणि अमित शहाच्या भाजपाने आपल्या भूमीवर ISIला येऊन चौकशी करण्याची परवानगी दिली. पाकिस्तानची भीती दाखवली, मुसलमानांची भीती दाखवली, मराठ्यांना ओबीसीची, दलितांना आदिवासीची. यांचा जन्म झाला त्यावेळेस पासून आपापसामध्ये विष काढून भांडण लावून आपली पोळी भाजून घेण्याची यांची संस्कृती 11 वर्षाच्या सत्तेनंतर सुद्धा हे सोडायला तयार नाही. भेद ब्रह्म अमंगल असं सांगणाऱ्या आमच्या तुकोबांच्या कीर्तनाच्या गादीवरून ज्ञानदीप लावू जगी नाचून कीर्तनाचे रंगी असं सांगणाऱ्या आमच्या नामदेव महाराजांच्या गादीवर अवघे हे विश्वची माझे घर असं सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या गादीवर संग्राम भरणारे सरकार एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींनी पेरवर ठेवलेला एक भिकारी माणूस कीर्तनाच्या गादीवरून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करायला, बिश्नोईचं उदात्तीकरण करायला, जो बिश्नोई आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये गुन्हेगार आहे, ड्रग्सचा व्यापार करतो, महिलांची मुलींची तस्करी करतो, त्याच्या नावाने आमच्या पवित्र अशा वारकऱ्यांच्या कीर्तनाच्या गादीवरून धमक्या देणारी माणसं ह्या सत्ताधाऱ्यांनी पेरली. महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा वारकऱ्यांनी टिकवला होता. इथं बसलेली बरीचशी वारकरी मंडळी दिसत आहेत, त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी आहे. 1942च्या आंदोलनाला महाराष्ट्रातल्या सगळ्या फडकलेल्या वारकऱ्यांनी, सगळ्या दिल्ली प्रमुखांनी महात्माजी गांधी यांच्या 42च्या चळवळीला, काँग्रेसच्या 42च्या चळवळीला पाठिंबा द्यायचा म्हणून गांधी टोपी स्वीकारली आणि स्वातंत्र्य आंदोलनात माझे सगळे वारकरी उभा होते. आज जे वारकरी म्हणून येत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे एजंट आहेत. माझा गाव खेड्या मानला, काकडा आरती मानला, भागवत पाठ असणारा आणि सगळ्या एकादशी आणि वारी करणारा कुठलाही वारकरी
यांच्या विषारी ह्याला बळी पडत नाही हे लक्षात आल्यानंतर यांनी खोटे वारकरी आमच्यामध्ये घुसवायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने यांनी अरबी समुद्रामध्ये कोनशिला उभारली होती. नरेंद्र मोदी आले होते, आम्ही स्मारक उभा करतो म्हणजे स्मारक उभा केलं नाही, आज बोलायला तयार नाही. शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ असे लावलेले बॅनर 2014चे तुम्हाला आठवत असतील. त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणारा भगतसिंग कोश्यारी त्याला बुटाला मारायला पाहिजे होता महाराष्ट्रामध्ये, पण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस दिली आणि त्याला पुरस्कार भेटल्यानंतर आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात आणून या भगतसिंग कोश्यारीचा सत्कार करणारे फडणवीस. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोकण किनारपट्टीवर उभा केला, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणारे एकनाथ शिंदे, श्रीपाद छिंदम असो, प्रशांत कोलटकर असो, भगतसिंग कोश्यारी असो की यांचा राहुल सोलापूरकर असो, शिवरायांचा इतिहास सुद्धा यांनी सोडला नाही. वारकऱ्यांचा इतिहास यांनी सोडला नाही. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास यांनी सोडला नाही. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची सुद्धा बदनामी करण्याचं षडयंत्र भाजपानं आखलं. सहकारी चळवळ महाराष्ट्राची ओळख होती, वारकरी चळवळ महाराष्ट्राची ओळख होती, स्थानिक स्वराज्य संस्था ही काँग्रेसची देणी होती. या सगळ्या गोष्टी नेस्तनाबूत करायच्या आणि फक्त झिरकऱ्यांचं आणि आपली थुंगी झिरकऱ्यांचं राज्य आणायचं म्हणून अडाण्यातले अडाणे, आलमुट्यातले आलमुठी, निर्बुद्धातले निर्बुद्ध माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संजय गायकवाड असो, सुहास कांदे असो, तो तुमचा कोणता संतोष बांगर असो, असली वाचाळ मंडळी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अंगावर जायली, एकमेकांच्या मारामारी करायला लागली. तो गोपीचंद पडळकर असो, ही सगळी मंडळी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. ज्या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये एस एम जोशी बसले, ज्या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये यशवंतराव मोहिते सारखे विद्वान माणसं बसले, ज्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची ओळख ही वसंतदादा पाटलांच्या, यशवंतरावजी चव्हाण, किसनवीर, रत्नापान्ना कुंभार अशा माणसांमुळे झाली होती. ही महाराष्ट्राची विधानसभा गुंडांचा अड्डा करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेण्याची हौस देवेंद्र फडणवीसांची अजून संपत नाही. मला बसून बोलायची विनंती करतो. तब्येत काही पूर्ण अजून फिट झालेली नाही. मी दिल्लीमध्ये बरेच दिवस आजारी होतो. आज या बऱ्याच दिवसानंतर होत असलेल्या ऐतिहासिक सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रांगणामध्ये जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण समारंभ होत आहे. त्या समारंभाला उपस्थित आज आपले पुण्याहून आलेले विशेष पाहुणे हनुमंतराव पवार यांनी आपल्याला आता प्रदीर्घपणे आपले प्राज्वल्य विचार आपल्यासमोर मांडले. पुन्हा सातारा जिल्ह्यात क्रांती घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली ती हनुमंतराव पवार, जे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, नुकतीच यांची AICCच्या माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेशराव जाधव, त्याचबरोबर आता जे भाषण करून निघून गेले ते रणजित देशमुख, आपले नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील आप्पा, त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नेते कार्यक्रमाकरता उपस्थित आपण सर्व सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले काँग्रेसचे कार्यकर्ते बंधू भगिनी. मी काही जास्त बोलणार नाही. हनुमंतरावनी खूप चांगल्या प्रकारे देशातल्या परिस्थितीचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी गेल्या आठवड्यातच कराडला परत आलो. मी हळूहळू स्वास्थ्य लाभ होतोय, हळूहळू पुन्हा सक्रिय कामामध्ये मी सुरुवात करतोय. आज खरं म्हणजे आम्ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना, आमदारांना निमंत्रित केलं होतं. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनाही निमंत्रित केलं होतं, पण विधिमंडळाचं अधिवेशन असल्यामुळं त्यांनी विनंती केली की 10 तारखेनंतर कार्यक्रम घ्या. फार उशीर झाला असता, पावसाळा सुरू झाला असता, म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम घेतला. सर्वप्रथम मी नामदेवराव पाटील आप्पा यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी सातारा जिल्ह्याच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऐतिहासिक जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली. त्यांच्या पत्रावर काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या संघटनेचे महासचिव यांची सही आहे. महाराष्ट्रात झालेली निवडणूक नाही, दिल्लीतून झालेली निवडणूक. आणि आपण आपल्याला सांगितलं माझी इच्छा नव्हती, कारण सातारा जिल्ह्यामध्ये जर पुन्हा काँग्रेस उभी करायची असेल
तर ती आम्हाला कराड तालुक्यातूनच करावी लागेल. म्हणून ती जबाबदारी मी आपांच्यावर दिली, दक्षिण कराडपासून सुरू करा. आणि त्यांनी जोमाने अगदी कामाला सुरुवात केली होती. त्यांची काही फार इच्छा नाही, परंतु बाहेरचे निरीक्षक आले, त्यांनी सर्वांना चर्चा केली. त्यातून मग त्यांनी निर्णय घेतला. मला सांगितलं की नाही, आम्ही नामदेवराव पाटलांचंच नाव घेतो, त्यांनाच आपण जबाबदारी द्यावी. म्हणून आपल्याला पत्र मिळालं. तरी ती जोमानं पहिल्या दिवसापासून जबाबदारी आनंदाने स्वीकारत कामाला लागली. आज एक मोठा भव्य कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. तळागाळातले काँग्रेस कार्यकर्ते जे हिरमोड झाला होता विधानसभेच्या निवडणुकांनंतर, पुन्हा सगळे सक्रिय होऊन इथं आलेले आहेत. टिकवण्याची दुसरी लढाई. आज देशामध्ये जर ठोकशाही, हुकुमशाही, फॅसिझम म्हणायचं नसेल तर या देशाचं संविधान वाचवायची लढाई आपल्याला पुन्हा लढाई. आणि विशेषतः नरेंद्र मोदी अमित शहा जोडगोळीनं लोकशाहीचा लिलाव काढलेला. प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार विकत घ्यायचे, पैसे द्यायचे, मत विकत घ्यायचे, उमेदवारांना माघार घेण्याकरता पैसे द्यायचे, दबाव टाकायचा, सत्तेचा गैरवापर करायचा. आणि कसल्याही प्रयत्नानं लोकशाहीची यंत्रणा हस्तगत करायची. लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूशन्स ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे सर्वोच्च न्यायालय असेल, चौकशी संस्था असतील, सीबीआय, ईडी सारख्या, इन्कम टॅक्स सारख्या, किंवा आर्थिक संघटना असतील, आरबीआय, सेबी सारख्या, सगळ्या संघटनांच्यावर मोदींनी गैरप्रकारे आधिपत्य मिळवलेलं आहे. आपल्या विश्वासाची माणसं तिथं नेमलेली आहे. आणि जर एखाद्या मॅच मध्ये पंच जर तुमच्या बाजूला असला तर निकाल मॅचचा पंच सांगेल तसाच लागतो. आणि त्यामुळे निवडणूक आयोगानं ही लढाई लढली. 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा चांगला नेत्रदीपक विजय झाला होता. 31 जागा आपण मिळवल्या. सगळ्या विरोधी पक्षाला महायुतीच्या पक्षातून मागे साधलं होतं. पण त्यावेळेला सावध झालेल्या मोदींनी, अमित शहानी, फडणवीसांनी आणि निवडणूक आयोगाने षडयंत्र रचलं विधानसभेकरता. राहुल गांधींनी वोट चोरीचं अभियान कशाकरता केलं, निवडणूक कशी जिंकला. राहुल गांधींनी स्वतः प्रेझेंटेशन घेऊन दाखवलं काय प्रत्येक मतदारसंघात काय झालं. मी माझ्या मतदारसंघात माहिती घेतली. मला 2019 पेक्षा जास्त मतं पडली, पण विरोधकांना त्याच्यापेक्षा जास्त मतं पडली. माझ्या मतदारसंघामध्ये 12,000 लोकांची नावं 48,000 ठिकाणी नोंदली गेली माझ्या एकट्याच्या मतदारसंघामध्ये. शेजारचे 5 विधानसभा मतदारसंघ घेतले तर वाळवा, शिराळा, विश्वजित कर्माचा पलूस कडेगाव असेल, बाळासाहेब पाटलांचा उत्तर कराड असेल, पाटण असेल, तिथली 5,000 नावं कराड दक्षिण मध्ये कॉमन नाव म्हणजे एकूण 40-50,000 60,000 माणसं ही डुप्लिकेट नाव आहेत. हे सगळे कम्प्युटर प्रिंटआउट करून आम्ही निवडणूक आयोगाकडे आणि उच्च न्यायालयाच्या याचिकेमध्ये दाखल केलेली आहे. डुप्लिकेट नावं काढायची जबाबदारी निवडणूक आयोगाची होती. मुद्दाम डुप्लिकेट नावं ठेवली गेली. आपल्या संविधानामध्ये कुठल्याही नागरिकाला कुठेही मतदान करण्याचा अधिकार आहे, मौलिक अधिकार आहे. पण तुम्ही जर एखाद्याने कराडला येऊन नाव नोंदवायचं असतं, तुला आधी नाव कुठं होतं तिथलं काढलंच का विचारलं असतं. नाही का एकाचं नाव कराडमध्ये, एकाचं नाव वारुलीमध्ये, एकाचं नाव मलकापुरात, एकाचं नाव कार्यालयात, एकाचं नाव सदापुरात, 5-5-6 एका माणसाचं नाव तर 15 ठिकाणी आहे. कुणीही माझ्याकडे, मी काँग्रेस कमिटीमध्ये वाटलं तर माझ्या मतदार याद्याचं प्रिंटआउट ठेवेल आणि पत्रकारांना माझ्याकडे तुम्ही तपासून बघा. मी सांगतोय की कुठे प्रत्येकानं हाताला नेल पॉलिश रिमोव्हर लावून शाळेत पुसली, 12, 14 वेळेला 5 वेळेला मतदान केलं. मतदारसंघ छोटे. माझा दक्षिण कराड मतदारसंघ अर्धा पाऊण तासात मी एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊ शकतो. रेल्वेत मतदान करून कराडला, कराडून मतदान कार्यालयाला, कार्यालयातून कराड मतदान करून पानवडीला कुठेही करता येईल. मी तक्रार केलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, पण निकाल लागणार नाही मला माहिती. म्हणून
विनंती याच्याकरता मला करायची आहे की राहुल गांधींनी जीव तोडून सांगितलं की वोट चोरीमुळे तुम्ही महाराष्ट्राची 2024 विधानसभा निवडणूक जिंकली. आता ती वोट चोरी होणार नाही याकरता काँग्रेस कार्यकर्ते तत्पर राहणार आहेत. त्याकरता SIR सारखा कार्यक्रम केलेला आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आमची अपेक्षा त्यामध्ये की सगळी दुबार नावं काढून टाका. फार सोपं आहे. आज संगणक युगामध्ये देशात कुठेही तुमचं मतदान म्हणून नाव असेल, आधार क्रमांक असेल तर तुमचं नाव वगळता येतं. पण इच्छा नव्हती. अमित शहा नागपूरला आले त्यांनी तर कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की प्रत्येक बूथमध्ये 10% मतं वाढवा निश्चित, दुबार वाढवा. आणि दुबार वाढवली गेली. आप्पांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर आम्हाला विश्वास होता की प्रचंड बहुमताने निवडून येईल. पण दुबार मतदारांची याद्या काढल्यानंतर आमचे डोकं फिरले. जिल्हा परिषदेमध्ये पण प्रत्येक ठिकाणी इतकी दुबार मतं आहे. म्हणून माझी विनंती कार्यकर्त्यांना की आताच आपण राहुल गांधींच्या प्रयत्नामुळे सरकारनं मतदारसंघाची पुनर्पाहणी करायचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याकरता BLA 1 प्रत्येक विधानसभा मतदारसंघी आपल्याला द्यायचा आणि BLA 2 तर प्रत्येक बूथ मध्ये द्यायचं आहे. आणि त्या BLA 2च्या सदस्याची जबाबदारी आहे की आपल्या बूथ मधल्या 1000 लोकांमध्ये कोणी मयत आहे का, कोणी दुबार कोणाचं मतदान आहे का, हे सगळं तपासून ती यादी शुद्धीकरण करायचं काम आहे. आमदाराची किंमत 50 कोटी आहे तर खासदाराची किंमत किती जयरामसिंग तुम्हीच मांडा. झाला काय व्यवहार व्हायचा झाला. आता याचा डोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे. 5 लोकांची नावं जाहीर होत आहेत. माझी विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी की आपल्या खासदारांना सांगा की बाबा लोकांच्या मताची प्रतारणा करू नका. पण शेवटी काय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण पाहिल्या नुकत्याच झाल्या. काय मताचा दर काढला होता. काँग्रेसचं तिकीट घेण्याकरता पैशाची व्यवस्था केली. अमुक माणसा सांगितलं की तुम्ही काँग्रेसचं तिकीट घ्या, काय करायचं ते करा, आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत. आणि काँग्रेसचं तिकीट घेतल्यानंतर, राष्ट्रवादीचं तिकीट घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अर्ज महागाई घेऊन बिनविरोध भाजपला निवडून दिला. हा लोकशाहीचा लिलाव आहे. त्या लोकशाहीच्या गणाला नख लावलं जाते. लोकशाही म्हणजे आपल्या सर्वांना मिळालं स्वातंत्र्य आहे. पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात आपण इंग्रजांना घालवलं, दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या आपल्या क्रूर असलेला नरेंद्र मोदीला घालवायचे. तर आपली लोकशाही अबाधित झाली. ते काम सातारा जिल्ह्यातून आपल्याला करायचे. ही ऐतिहासिक कर्मभूमी. मोठी मोठी नररत्न चव्हाण साहेब, किसनवीर आबा, नाना पाटील, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई अनेक नेत्यांनी त्या सातारा जिल्ह्याचा इतिहास तयार केलेला आहे. मला आठवते मी लहान असताना चव्हाण साहेबांना सरकारी अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे आणि राजकीय नेत्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मी त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. त्यावेळेला मला सांगायचे की ज्याला लोकशाहीमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायचं त्यांनी सरकारामध्ये पडायचं नाही. ज्या सरकारासारख्या आर्थिक संस्था चालवायची त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पाठिंबा करावा, स्वतः उभा राहायचं नाही. चव्हाण साहेबांनी कुठला साखर कारखाना सुरू केला. शरद पवारांना सुद्धा स्वतः काही कारखाना काढून दिला नाही. कारण तुमचं काम दिल्लीमध्ये विधानसभामध्ये भाषण करून कायदे करायचं काम आहे. कारखान्याचं मॅनेज डायरेक्टर आणि टेंडर काढायचं तुमचं काम नाही, ते दुसऱ्यांना करू दे. पण शेवटी पुढे काय झालं, पैशाचा इतका महापूर या सहकारी मंडळांच्या हातात निर्माण झाला. आम्ही मात्र चव्हाण साहेबांनी शिकवलेले मार्गावर राहिलो नाही. सहकाराचं काम सहकार्याच्या व्यक्तीने करूया, आपण त्यांना मदत करूया. पुढे सरकार दरबारी अडचण नाही ते करू, त्यांना काम करूया. हे फुलटाय काम आहे. पण ते जे अंतर चव्हाण साहेबांनी ठेवलं होतं ते पुढं पुसलं गेलं. आणि मग सगळं राजकारण, सगळी लोकशाही धनदारक्यांच्या हातात गेली. मताचा दर निघाला, आमदार खरेदी व्हायला, उमेदवार खरेदी व्हायला. आणि अशा प्रकारे भारतातील या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये एक आमची फार मोठी लोकशाही असा मला अभिमान होता. पण आज ती लोकशाही आहे का हा सवाल विचारला पाहिजे असं झालं. म्हणून ही लोकशाही टिकवायची आणि लोकशाही टिकवायची तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मागासवर्गीयांना, अल्पसंख्याकांना
ओबीसीना, SC ST ना जे स्वातंत्र्य मिळालंय, चातुर्वर्णाच्या लोखंडातून आपण बाहेर पडलेलो आहे, पुन्हा आणण्याचा प्रयत्न या RSS वाल्यांचा चाललेला. आरक्षण बंद करा म्हणतात भागवत. दुर्दैवाने काय झाले, ज्या संस्कृतीत ते वाढले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही दोषी शोषले नाही, माफी मागून तुरुंगाच्या बाहेर आले. त्यांनी काय झेंड्याचा कधी त्यांनी स्वागत केलं नाही. RSSच्या कार्यालयामध्ये नेहमी त्यांचा RSSचा झेंडा भगवा झेंडा होता, कधीही त्यांना झेंडा नव्हता. त्यांना लोकशाहीबद्दल आस्था नाही, स्वातंत्र्याबद्दल आस्था नाही. ब्रिटिशांची एजंट असलेली माणसं.